साक्री तालुक्यातील तब्बल 17 गावांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या वतीने छेडण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे। मालणगाव धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी तालुका काँग्रेस अध्यक्ष भानुदास गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली आज धरण परिसरात आंदोलन करण्यात आले। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक आणि पशुधनाला मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलनाची तीव्रता वाढताच पोलीस प्रशासनाने कडोकोट बंदोबस्त ठेवला होता। दरम्यान खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना पाणी सोडण्याबाबत पत्रव्यवहार केला होता। अखेर आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर संबंधित पाटबंधारे विभागाला आदेश प्राप्त झाले आणि कनिष्ठ अभियंता भोई यांना पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली। या निर्णयामुळे 17 गावातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून जनतेच्या एकजुटीपुढे प्रशासनाला झुकावे लागल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली। पाणी आमचा हक्क आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच राहील अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। पाण्याच्या हक्कासाठी उभारलेल्या या लढ्याला अखेर यश मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रतिनिधी संगपाल मोरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, साक्री। आम्ही प्यायला पाणी मागतोय। आमच्या पिण्याच्या पाण्यासाठी गुराढोरे तरफडत आहे। परंतु या जिल्हा प्रशासनाला 3 दिवसापासून आदेशावर सही करायची वेळ नाही। त्या प्रशासनाकडे ग्रामपंचायतीने सांगितलं की आमचं आरक्षणाचं पाणी सोडा। जिल्हा परिषदचं प्रशासन दरवर्षी ऑक्टोबरमध्येच हा सगळा आराखडा होतो। जिल्हाधिकारी महोदय पिण्याच्या पाण्यासाठी ठराविक आरक्षित पाणी करतात, बाकीचं शेतीला पाणी सोडतं। आणि मग आमची रास्त मागणी होती की आता या 17 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नदी काठाला आहेत, नदी कोरडी झालेली आहे, पाणी सोडा। परंतु प्रशासन दखल घेत नव्हतं। या नंदुरबार लोकसभेचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी साहेब यांच्याकडे या ग्रामपंचायतच्या सगळ्या प्रतिनिधींनी काँग्रेस पक्षाने मागणी केली आणि 3 जून रोजी जिल्हा प्रशासनाला मेलद्वारे पत्राद्वारे पाणी सोडण्याचे खासदार महोदयांनी सांगितलं। परंतु तरीही प्रशासन दखल घेत नव्हतं आणि नाइलाजाने आम्हाला या ठिकाणी आज मालणगाव धरणामध्ये सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदाराचे पत्र दखल घेणाऱ्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवाट भटकत फिरावं लागतंय। आमच्या आंदोलनाची दखल घेतली। आमच्या खासदार महोदयांच्या आमच्या प्रतिनिधींची लोकांच्या वतीने जी विनंती केली त्याची दखल घेतली आणि उशिरे का असेना प्रशासनाने या ठिकाणी आता काही वेळापूर्वी पाणी सोडलेलं आहे। परंतु प्रशासनाला माझी विनंती आहे की हे पाणी फक्त 2 दिवस शोसाठी सोडू नका, ते शेवटच्या घटकापर्यंत कावठ्यापर्यंत भांडण्या गावापर्यंत हे पाणी सोडेपर्यंत हे पाणी सोडलं पाहिजे। आणि काही प्रमाणात आमच्या बुडकीखडी देवेलपर्यंतही पाण्याची टंचाई आहे, ओझरपाडा वगैरे या गावांपर्यंत तिथेही हे पाणी पोचलं पाहिजे।